एखाद्या भागात रस्त्याचं काम सुरू झालं की लोकांच्या वाहतुकीची सोय होते। मात्र महाराष्ट्रात एक रस्ता असा आहे ज्याचं बांधकाम सुरू झालं, मात्र त्यामुळे हजारो हेक्टरवरील शेती वाळून जाण्याची भीती निर्माण झाली। पाहुयात एक असा रस्ता जो कसा उठलाय शेतीच्या मुळावर या स्पेशल रिपोर्टमधून। रस्त्याचं काम, कॅनॉलवर घाव, 2000 हेक्टर शेतीचं पाणी हिरावणार। नांदेडच्या दुगावचे ग्रामस्थ चिंतेत। रस्त्याचं काम व्हावं अशी कुणाचीही इच्छा असते, मात्र आता तुम्ही जो रस्ता पाहताय तो हजारो हेक्टर शेतीच्या मुळावर उठलाय। पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नांदेडच्या बिलोली तालुक्यातले शेतकरी हे चिंताग्रस्त आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दुगाव ते डोंगरगाव या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र हे काम करताना शेतीच्या पाण्यासाठी असलेली कॅनॉलची पाईपलाईन बुजवण्यात आलेली आहे। यामुळे दुगाव इथली 2000 हेक्टर जमीन पाण्याविना राहणार आहे अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। डोंगरगाव रस्ता नवीन होत असल्यामुळे जे जुने पाईप होते रोडमध्ये बुजल्यामुळे नवीन टाकण्याची आम्ही मागणी केली, पत्रव्यवहार केल्या PWD ऑफिस बिलोली व पाटबंधारे विभाग नायगाव यांना कळूनही, लेखी पत्राद्वारे कळूनही आजपर्यंत आम्हाला न्याय देण्यासाठी, आमच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी कुठल्याच अधिकाऱ्याने लक्ष दिलं नाही। मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे नायगाव, बिलोली आणि उमरी तालुक्यातील शेती ही ओलिताखाली येते, मात्र चारी बुजल्यामुळे गेल्या वर्षी शेतीला पाणीच मिळालं नाही। यामुळे जवळपास हजारो एकर शेतीचं नुकसान झालं। पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना वेळोवेळेला निवेदन देत विनंती करण्यात आली, मात्र ते ऐकायलाच तयार नाही। 25 ते 30,000 रुपयाचे एकरी कापूस निघत होता आमचे। 4 एकर शेती आता आमची कोरडभाव मध्ये कापसाचं सीझन तसंच गेलं। चित्तळकर साहेबाला विनंती केली तर चित्तळकर साहेब म्हणाला की तुमच्यावर झालेलं करा, मी तुमच्या अंगावर घालून काम करतो म्हणाला। गुत्तेदार म्हणाला की तुम्हाला तुडून काम करतो म्हणून त्यांना आम्हाला अशी धमकी द्याला। रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर 8 पैकी 3 चाऱ्या सुरू होत्या, त्यातून कसाबसा पाणी पुरवठा सुरू होता, मात्र त्याही बुजल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांवर आता मोठं संकट ओढवलंय। आजपर्यंतच्या काळामध्ये या आमच्या दुगाव हद्दीमध्ये 8 ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहतो। ती सर्व पूर्ववत बुजल्यामुळे याच वर्षी फक्त 3 ठिकाणी चालू होता, 5 ठिकाणी बंद आहे, कायमचाच बंद होईल याच्यासाठी हा जो रस्ता आहे त्या ठिकाणचे 8 ठिकाणचे आमचे काम करून प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा। संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांना ही बाब सांगून सुद्धा, तक्रारी करून सुद्धा पाईपलाईन टाकली जात नाहीये, म्हणून शेतकरी आक्रमक झालेत। आता दुगाव परिसरातील बुजवण्यात आलेल्या 8ही चारी पूर्ववत सुरू करून देण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।